नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ब्लूमिंगडेल ही जी खाजगी अनुदानित शाळा आहे आणि या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांपासून RTE अंतर्गत प्रवेश देण्यात आला होता. परंतु अचानक शाळा व्यवस्थापनाने या मुलांच्या पालकांना असं सांगितलं की इथून पुढे तुमचा RTE मध्ये तुम्हाला जी सवलत शासन देते ती मिळणार नाही. तुम्हाला ह्या शाळेची जर मुलं जर शाळेत ठेवायची असेल तर जी काही फी आहे ती रितसर भरावं लागेल. त्यासाठी हे विद्यार्थी पालक हवालदिल झाले. यानंतर पंचायत समितीमध्ये यांनी वेळोवेळी निवेदनं दिली होती, परंतु त्याच्यामध्ये दाद मिळेना. म्हणून आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन जवळपास आता मगाशी खूप गर्दी होती, खूप पालक होते आणि सकाळपासून या मुली याच्यापेक्षा लहान लहान मुली या ठिकाणी आंदोलनाला आल्या होत्या. हे सगळे पालक, हे सगळं मंडप हा पूर्ण झाला होता. काय कितीला शिकतेस? थर्डला. काय झालं आता? काय म्हणतात टीचर म्हणतात RTE ऍडमिशन कॅन्सल आहे. कॅन्सल झालं? काय म्हणतात? RTEचे जे स्टुडंट आहेत त्यांचे फीज वगैरे हे परत नाही होणार. RTEचं बंद झालेलं असं सांगण्यात आलं. सेम तुम्हाला तसं सांगण्यात आलं? हो. मग सर, मग अशी किती टोटल मुलं आहे का ज्यांना असं अचानक कळवण्यात आलं की? टोटल 111 विद्यार्थी होते. त्यातले आता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण असतं, तर 8वीचे काहीतरी 13 विद्यार्थी होते, ते आता 9वीला गेलेत. म्हणजे ते 13 विद्यार्थी कमी झाले. विद्यार्थी राहिले टोटल 97 विद्यार्थी आहेत 2री ते 7वीपर्यंत. तर एक 15 ते 20 दिवसापूर्वी, म्हणजे जेव्हा आम्ही सरांकडे काहीतरी 4 तारखेला अर्ज केलेला आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे, तर त्याच्या 4-5 दिवस अगोदर प्रिन्सिपलनी, म्हणजे जे शर्मा सर आहेत ब्लूमिंगडेलचे, त्यांनी प्रत्येक पालकांना वैयक्तिक बोलून असं सांगण्यात आलं की आपली ही शाळा आत्ता बंद केलेली आहे, म्हणजे ही शाळा RTEमध्ये नाही आहे आणि तुम्हाला फी भरावं लागणार आहे. तर आपण 18 महिने झाले आपण ह्या सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे जे RTEमध्ये विद्यार्थी आहे यांना आपण सांभाळत आहे. म्हणजे आम्ही शाळेने सांभाळलेत 18 महिने या मुलांना. 2 वर्षापूर्वीच आपली शाळा बदललेली आहे. जी ICSE होती ती CBSE झालेली आहे. तर आम्ही सगळे पालक एकत्र आलो. मग आम्ही इथे अर्ज केले, कारण आम्हाला माहिती असं होतं की ICSE स्कूल ही बंद झाली, बरोबर आहे, CBSE बोर्डमध्ये शिकवत आहे, बरोबर आहे, पण आमच्याकडे जे पत्र आहे त्याच्यावरती आजही हे जे दिसतंय त्याच्यावरती आजही ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल हाच पत्ता आहे आणि हेच नाव आहे आजही. कारण यांनी जो पत्रव्यवहार केला इथं 2 वर्षापूर्वी ते म्हणतात, पण 2 वर्षापूर्वी यांनी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. यांच्याकडे पत्रव्यवहार आता 1 वर्षापूर्वीचा किंवा 4 दिवसापूर्वीचा आहे. ज्यावेळेला सगळे आक्रमक झाले, जेव्हा पालकांनी सगळे अर्ज केले या ठिकाणी, त्यावेळेला हे त्यांनी पत्र दिलेले आहेत. पण विषय असा आहे, काय म्हटलंय पत्रामध्ये, त्यांनी काय सांगता येतात? त्यांचं म्हणणं की युडाईज चेंज झालेलं आहे. आमचा ICSE बोर्डचं CBSE बोर्ड झालेला आहे. मग हे कुणी केलं? म्हणजे शाळेनेच परस्पर केलं? शाळेनेच केलेलं आहे. आणि आपल्या पाल्यांचा जो प्रवेश होता तो कोणत्या ह्याच्या बोर्डमधून होता? ICSE बोर्डमधून होता. पालकांचा कुठलाही ठराव मंजूर केलेला नाही, पालकांना विश्वासात घेतलं नाही. यांनी फक्त इमारत बदललेली आहे, एवढाच विषय झालेला आहे. ICSE बोर्ड होता, त्याचा आता CBSE. ICSE बोर्ड मधून आपण पाल्याने प्रवेश घेतला होता. ICSE जी बोर्ड आहे त्याच्यामध्ये हे अनुदान मिळत होतं. हो. प्रवेश बी झाला, ऑनलाईन झाला प्रवेश. ऑनलाईन. 3 वर्ष मुलं शिकत पण होती. त्याच्यानंतर त्यांनी अचानक बोलून आम्हाला सांगितलं की तुमच्या RTEचा जो प्रवेश आहे तो बंद झालेला आहे. ही शाळा जी आहे ही नवीन फाउंडेशन आहे, ही शाळाच नवीन आहे, ही दुसऱ्या एका ट्रस्टच्या अंडर चालू आहे शाळा. त्याच्यामुळं ती शाळा आता बंद केलेली आहे. दुसरं कोणत्या ट्रस्ट मध्ये? नाही, विषय असा आहे सर, पहिलं जे होतं ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी त्याच्या अंडर चालवत होते ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल ICSE पॅटर्न. ठीक आहे. तर आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ती स्कूल बंद केली आहे आणि वल्लभ वेलफेअर फाउंडेशनच्या अंडर आम्ही ही स्कूल चालवते. आम्ही संस्था बदललेली आहे, ती शाळाच बंद झालेली आहे. आम्ही नवीन शाळा चालू केली. ज्यावेळेला आम्ही काल शिक्षण अधिकाऱ्यांकडे पुण्याला भेटायला गेलो त्यावेळेला सरांचं म्हणणं ती शाळाच बंद झालेली आहे, त्यांनी ती शाळाच बंद केली आहे, त्यांनी नवीन शाळा चालू केली आहे. म्हटलं सर, नवीन शाळा चालू केली म्हणजे नाही, आणि त्यांनी संस्थाच बदलली. जर संस्थाच बदलली, हे पत्र किती तारखेचं आहे? 28/2/2026. बरोबर. हे पत्र कधीचं आहे सर? हे पत्र बघा कधीचं आहे. 1 मिनिट. हे पत्र हे आत्ताचं आहे. हे लेटेस्ट पत्र आहे आत्ताचं. 23 मार्चचं पत्र आहे. त्याच्यावरती काय आहे? ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल. मग तुम्ही हे पत्र कोणत्या बेसवर देताय? मग जर तुम्ही आता ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी जी संस्था आता हे अंतर्गत ही ब्लूमिंगडेल येत नाही, मग आताच वरती नाव कसं काय आलं? मग हे तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही गट विकास अधिकाऱ्यांशी बोललो. आत्ता नारायणगावचे आमचे सरपंच आले होते, सभापती आले होते, आमदार साहेबांचा फोन पण येऊन गेला. आता आमदार साहेबांचं आणि CO सरांचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी अर्जंटमध्ये, आता उशीर झाला, आत्ताच बोलवत होते पण आता पॉसिबल नव्हतं, उद्या सुट्टी असल्या कारणास्तव परवा सकाळी आम्हाला पुण्याला पालक
गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी सर्वांची एक मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये ते निर्णय आम्हाला देणार आहेत. नाही, मग असं का केलं त्यांनी? ज्यावेळी प्रवेश झाला, ऑनलाईन प्रवेश घेतला, त्यावेळी काय शासनाकडून चूक घडली की संस्थेकडून चूक घडली? नक्की काय? कारण की शाळा म्हणेल की पॅटर्न आमचं वेगळं आहे, आम्ही ही मुलं बळच आम्ही आमच्या याने शिकवतो, आता बस झालं. प्रिन्सिपलचं म्हणणं असं होतं, ज्यावेळेला आत्ता पालकांना बोलवलं एक 20-25 दिवसापूर्वी, तर आम्ही ही मुलं 18 महिने तुमची सांभाळलेली आहे, इथून पुढे तुम्हाला फी भरावी लागेल. 18 महिने आम्ही मुलं सांभाळीत. 18 महिन्यापूर्वीच आमची ही शाळा बंद झालेली आहे, पण आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. इथं आमची संस्थाच बदललेली आहे, पण संस्था बदललेली नाही आहे. आमचे ऑनलाईन जे प्रवेश आहेत ते आमचे ऑनलाईन झालेले आहेत. या शाळेला आम्हाला प्रवेशच घ्यायचे नाही ना, मग ते शाळेने घ्यायला नव्हते पाहिजे प्रवेश, किंवा 18 महिन्यापूर्वी आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं की ही संस्था बदललेली आहे, आता ही नवीन संस्था आहे, तुम्हाला फी भरावी लागेल किंवा 2-3 महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहेत, हे त्यावेळेला सांगायला पाहिजे. त्यावेळेला सांगितलं नाही त्यांनी. आता काय म्हणते संस्था? आणि हे जे ब्लॉक जे गट विकास अधिकारी परवाच्या दिवशी म्हणजे काल शाळेमध्ये एक मीटिंग लावली होती ह्याच संदर्भात की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. तर गट शिक्षण अधिकारी आले होते म्हणून शाळेने आम्हाला फोन करून मीटिंगला बोलवलं. सर्व पालक आले, जवळजवळ 97 पालक म्हणजे सगळे पालक उपस्थित होते. 1 तास आम्हाला गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की त्यांचं म्हणणे दुसऱ्या शाळेत आम्ही तुमचं प्रयोजन करतोय, पण आम्हाला हे मान्य नव्हतं. का? तर आमचं ह्या शाळेमध्ये शिक्षण चालू आहे, आमची मुलं ह्याच शाळेत शिकत आहेत, तर आम्हाला ह्याच शाळेमध्ये आम्हाला तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. कारण ही शाळा तीच आहे, ब्लूमिंडल इंटरनॅशनल स्कूल. RT मध्ये फॉर्म भरताना ब्लूमिंडल इंटरनॅशनल स्कूल हेच नाव होतं, आजही तीच शाळा आहे. तर त्याच्यानंतर म्हटलं आम्हाला फोन ब्लूमिंडल इंटरनॅशनल स्कूलमधून आला होता की उद्या शाळेमध्ये मीटिंग लावलेली आहे. कशासाठी लावली काही माहीत नाही. सर्व पालक उपस्थित झाले. उपस्थित झाल्यानंतर 2 अधिकाऱ्यांनी आम्हाला 1 तासभर आम्हाला सगळं समजून सांगितलं. मग आम्ही विचारलं आम्हाला जर शाळेने फोन करून बोलवलं तर मग शाळेचा प्रतिनिधी कोण आहे या ठिकाणी मीटिंगला? मग त्यांनी मुख्याध्यापकांना बोलवलं, म्हणजे प्रिन्सिपलला, तिथे हितेश शर्मा म्हणून आहेत. तर त्यांना बोलवल्यानंतर त्यांना सर म्हटले की बुवा काय करायचं आता? सरांना म्हटलं सर एक काम करा, जोपर्यंत आपला हा निकाल लागत नाही, म्हणजे हे जोपर्यंत फिक्स होत नाही की ही मुलं RT मध्ये ठेवायची का नाही ठेवायची, किंवा दुसऱ्या शाळेत शिफ्ट करायची का इथंच ठेवायची की काढून टाकायची, जोपर्यंत हा निर्णय होत नाही, कारण 1 तारखेला शाळा चालू होते, म्हणजे 4 दिवसांनी शाळा चालू होते, तोपर्यंत तुम्ही रिक्वेस्ट करा शाळेला की ही मुलं त्या शाळेत शिकू द्या. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी आम्ही जायला तयार आहे. प्रिन्सिपल सरांनी उठून डायरेक्ट स्पष्ट भाषेत सांगितलं का जमणार नाही, आम्ही ह्या मुलांना शाळेत शिक्षण देणार नाही. मग आम्ही सर्व पालक उठून निघून आलो तिथून. बर, अतुल बेनके काय म्हणाले? अतुल सर संपर्क करायला तयार नाही आहेत. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला? शाळेमध्ये मीटिंग लागली, आजही मला वाटतं आजही कॉल केला होता, सरांनी कॉल रिसीव्ह नाही केला. बर, प्रिन्सिपलला पण फोन केला होता. तुम्ही भेटायला पण नाही गेले या इतके दिवस झाले? गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आज प्रिन्सिपल सरांना फोन करून बोलवलं होतं, कारण हे पालक इथं आंदोलनाला बसलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी या, आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू. सकाळी बोलले येतो, दुपारी बोलले मी कामात आहे, नंतर फोन उचलायचे बंद केले. गट शिक्षण अधिकाऱ्यांचाही फोन उचलत नाही उचलत फोन. म्हणजे दोषी कोण आहे असं वाटतं? आता याच्यामध्ये शासनाची चूक आहे की त्या संस्थेची चूक आहे, काय म्हणता येईल? आता याच्यात विषय असा आहे की आता ज्या वेळेला हे सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे त्यांचे कागदपत्र तपासू, सगळे चौकशी करू, त्याच्यानंतर समजेल की याच्यात दोषी कोण आहे ते नक्की, कारण आता त्यांनाच माहीत नाही आता नक्की याच्यात दोषी कोण आहे. मग इतके दिवस तुम्ही गेले 2 महिन्यापासून निवेदन देत आहे, यांनी केलं काय? अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही त्यांनी. काहीच नाही केलं. आता आम्ही अहवाल तयार करतो देतो. आता आंदोलन करण्याची वेळ आली ना, त्याच्यामुळे आंदोलन म्हणजे मोठ्या व्यक्ती शिक्षण संस्था आहे म्हणून हे अधिकारी दबावते असं म्हणतात. तसंच वाटतंय. शिक्षण अधिकाऱ्यांनी आमची शाळेमध्ये मीटिंग झाली एक 10 दिवसापूर्वी. त्यांनी आम्हाला 20 तारखेपर्यंत सांगितलं तुम्हाला अहवाल आम्ही वरती करू तर माहिती देतो. 20 तारखेपर्यंत त्यांचा काही रिप्लाय आला नाही. पुन्हा मग काल मीटिंग झाली. काल मीटिंगमध्ये ते तेच म्हणले की आम्ही अहवाल कळवतो वरती. पुन्हा आम्ही आंदोलनाचा निर्णय. मग आता तुम्ही बोलताना म्हणालात का जे गट शिक्षण अधिकारी त्यांनी असं सांगितलं की ही जी मुलं आहे ते ब्लूमिंगडेल मधून काढून दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करायचं, त्याला विरोध आहे तुमचा? हो. काय विरोध आहे? सगळ्या मुलांचं म्हणणं आहे, आमचं पण पालकांचं म्हणणं आहे, आम्हाला त्याच शाळेत शिकायचंय. सगळं बॉन्डिंग बॉन्ड तिथंच झालेलं आहे, सगळे एकजीव तिथंच झालेले आहे. कोण मुलं शाळा बदली करायला ऍक्सेप्ट करत नाही. बॉन्डिंगचा विषय नाही, पण शाळा अजून तिथंच आहे तीच आहे. शाळा बदलली का, शाळा बंद झाली का, ते आम्हाला स्ट्रॉबेरी इंटरनॅशनल स्कूलचं सांगतात आहे. स्ट्रॉबेरी शाळा ही पूर्ण बंद झालेली आहे. तशी ही शाळा बंद आहे का, ही संस्था बंद आहे का? आजही ही शाळा चालू आहे, आजही ही संस्था बंद आहे. मग आमची मुलं बाहेर का? मग केलं का तुम्ही? नाही हा. RTA हे RT ऍक्च्युली हा विषय RTA डायरेक्ट परस्पर संपर्क आम्हाला करावा पाहिजे नव्हता, पण आम्हाला संस्थेने किंवा शाळेने आम्हाला सांगितलं की तुमची मुलं आम्ही शिकू शकत नाही. आणि आम्हाला RTतून त्या ज्या टायमाला नंबर लागला त्या टायमाला आम्हाला त्यांचा पत्रव्यवहार झाला होता.
की शाळेत प्रिन्सिपल सरांनी ज्यावेळेला आम्हाला बोलवलं आणि सांगितले की 18 महिन्यापूर्वीच या शाळेची ICSE बोर्डचा CBSE बोर्ड झाला, ही शाळा बंद झालेली आहे, आम्ही शिक्षण विभागाला कळवलेलं आहे. तर इथं आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला खरं म्हणजे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला रीतसर सांगायला पाहिजे होतं की ह्या मुलांना आम्ही दुसऱ्या शाळेत शिफ्ट करतो. यांनी आम्हाला काही दिलं नाही, काही नाही. ज्यावेळेला यांच्याकडे आम्ही कागदपत्रांची मागणी केली की 18 महिन्यापूर्वी शाळेने तुम्हाला काय कागदपत्र दिले होते का, पत्रव्यवहार केला होता का, तर हे म्हटले असेल, आम्ही चेक करतो, बघतो. ज्यावेळेला आम्ही चेक केलं तर ही 3 पत्रं सापडली, पण ही तिन्ही पत्रं आत्ताची लेटेस्टमधली आहेत. 2 वर्षापूर्वीचं 3 वर्षापूर्वीचं यात एकही पत्र नाही. त्यामध्ये तर थेट दिसतंय ज्ञानदा काय ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी. त्यात कुठं लिहिलंय, काय म्हणाले ती कोणती सोसायटी, काय सर फाउंडेशन? सर त्यांचं जे आवक जावकचं जे बुक आहे त्या आवक जावकच्या बुकमध्ये 2025ची जी पुस्तकं आहे, म्हणजे 2025च्या तारखा आहे, त्याच्यात त्यांनी 2024ची तारीख टाकली आणि हे त्यांना दिलेलं आहे. आणि आता मी फोटो सुद्धा काढून आणलाय. बर, म्हणजे पत्र दिले आता आणि बॅक डेटेड जाऊन ते लिहिले असं तुमचं म्हणणे. सर हे बघा याच्यामध्ये काय आहे, हे बघा एक मिनिट सर, किती तारीख आहे सर, 2025 इथंच 2024 कशी काय झाली. हो ना, पण खाली झाली बघा सर, ती खाली झाली असं नाही होऊ शकत. जी व्यक्ती रोज हेच काम करते आवक जावकचं, त्या व्यक्तीकडून तारीख बदल होऊ शकतो का? अधिकारी पण नव्हता त्या तारखेला, त्याची चार्ज नंतर घेतलेला आहे आणि त्याच अधिकाऱ्याची सही, त्याच अधिकाऱ्याची ज्यांनी सही केली नाही, हे तो कोणत्या अधिकारी विभागाचं आहे आवक गट रजिस्टर? शिक्षण विभाग. म्हणजे पूर्णपणे दिसतंय की गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून काहीतरी. बरोबर आहे सर. सर आमचा कुठल्याही आम्ही राजकीय कुठला हे नाहीये, आम्ही कुठल्या शाळेच्या याच्यावरती आमचा आक्षेप नाहीये, काही ना. आमचं एवढंच म्हणणं आहे की आज ही वेळ का आली, तर आज ह्या मुलांना तुम्ही 97 मुलांना सांगता की तुम्हाला फी भरावी लागेल, नाही तर तुम्ही शाळेत येऊ नका. प्रिन्सिपल अशा पद्धतीने धमकी देतात, ठीक आहे तुम्ही कसे शाळेत येता किंवा आल्यानंतर तुम्ही माझ्याच हातात आहे, मी बघतो तुमचं काय करायचं ते. असं कोणाला म्हणतात ते? पालकांना किंवा विद्यार्थ्यांना. प्रिन्सिपलवरती गुन्हा दाखल आहे. प्रिन्सिपल डायरेक्ट धमकी देतात काय का तुमची मुलं आमच्याच हातात आहे, कशी काय पास होतात किंवा काय होतं हे बघतो मी, या पद्धतीने बोललेले आहेत ते व्हिडिओ काढायचा नाही का? ते. नाही ना, मोबाईल अलाउड नाही, डायरेक्ट म्हणतो मोबाईल नाही आणून द्यायचं, बाहेर जायचं. असं कसं? मोबाईलवर बोलूनच शूटिंग जर काढत असेल ना, काय पारदर्शकता काय मग? आता ते लाईव्ह शूटिंग काढलं एकेकाला प्रिन्सिपल एकेकाला ऑफिस मध्ये बोलवतात आणि एकेकाला बोलतात. कोण आहे नाव त्यांचं? हितेश शर्मा म्हणून. हे मोबाईल काढून देत नाही. नाही, मोबाईल काढून देत नाही. मग तुम्ही एवढे 100 लोकांनी एकटा माणूस असं काय असं बोलू शकतो? एकत्र नाही बोलवत. अहो ते ऐका ना, ते गट शिक्षण अधिकारी लांडे साहेब आणि ते काय ते आहेत ते लांडे आहेत? घोडसे, ते काल मीटिंग झाली शाळेमध्ये, ते 2 अधिकारी साईडला बसलेत आणि ते प्रिन्सिपल डायरेक्ट बोलतायत की यांना ऍडमिशन नाही मुलांना तुमच्या. म्हणजे FIR म्हणजे काय झालं, कोणावर दाखल झालंय? प्रिन्सिपलवरती गुन्हा दाखल. भोसरीची प्रियदर्शनी स्कूल होती, तिथे ते पहिले प्रिन्सिपल होते, त्यांच्या दबावाखाली एका मुलाने आत्महत्या केलेली. काय बोलताय? हा गुन्हा दाखल असताना हे प्रिन्सिपल या शाळेमध्ये प्रिन्सिपल म्हणून आहे. त्याच लँग्वेज मध्ये ते आता पण बोलतात. मुख्याध्यापक नामे हितेश शर्मा. हितेश शर्मा. आणि ही घटना कधी घडलेली आहे? 22ला. 22ची अरे बापरे. डिटेल आहे. 10वी मध्ये शिकत होता, शाळा सुटल्यानंतर काय घरी यायचा, माझा क्लासवरून बरीच मोठी आहे. हो, हा म्हणजे काय वया इनकम्प्लीट केल्या असून तो वर्गामध्ये खूप मस्ती करतो, काय केलं. त्यामुळे 20 मार्क देणार नाही, शाळेत घेणार नाही बोलले, आम्ही विनंती केली वगैरे, शाळेत पाठवू नका, निघून गेले. श्वासात घेऊन त्यांनी सांगितले की सरांनी मला खूप मारलं, तू 10वी पास कसा होतो ते बघतो, मी तुला 20 मार्क देणार नाही. मला शाळेतून बाहेर काढले, त्यामुळे मी घाबरून तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे 10वीच्या मुलाला असा दम दिला, घाबरून त्यांनी सांगितलं नाही. मला रस तिकीट केल्यानंतर मला नेहमीप्रमाणे शाळेत जाऊन शाळेच्या गेटच्या बाहेर थांबून माझे वया कंप्लेंट करत होतो असे सांगितले. त्यानंतर म्हणजे वय सिलेबस कंप्लीट करत होतो असं मुलगा म्हणतो. त्यास मी माझ्या पतीने समजावून सांगितले, तो घरी राहून वया कंप्लीट करत होता. नेहमीप्रमाणे मुलगी पती बाहेर गेले आणि मी कंपनीला चपात्या पुरवायचं काम करते. चपात्याची बॅग खाली घेऊन माझ्या गाडीवर ठेवण्याची मदत केली त्याने. मी त्याला म्हणाले तू माझ्याबरोबर चल, तर आयुष म्हणला का मला झोप आली, मी झोपतो. घरी गेलो तो. आणि दुपारी 1:30 वाजता जेव्हा ही आई घरी आली, त्यावेळी राहत्या घराच्या हॉलमध्ये ओढणीच्या साहाय्याने या 10 वर्षाच्या मुलाने गळफास घेतलेला त्यांना दिसला. त्याला डॉक्टरकडे नेलं, पण उपचारापूर्वी तो मयत झाला असं दिसलं. आणि मग अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्या मुलाचा ते जे हितेश जे आहेत शर्मा, हे आमच्या घरी आले व आम्हाला म्हणाले की आयुष याला मी रेस्ट तिकीट नव्हतं केलं, तरी 10/12/2022 रोजी
म्हणजे माझ्या मुलाला हा जो 40 वर्षाचा हा हितेश शर्मा शिक्षक आहे, त्याने शाळेत शिकत असताना मारहाण व शाळेतूनच तिकीट यासारख्या त्यास शारीरिक मानसिक त्रास देऊन त्याला राहते घरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून हितेश शर्मा वय वर्ष 40 याच्यावर तर कायदेशीर. अरे बापरे, हा तर खूपच गंभीर आहे. म्हणजे त्या शाळेतून काढून टाकलं हो, का? आता हा प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल हे सर ब्लूमिंडलला प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहेत आता. आणि हीच आणि ते लँग्वेज बोलून अजून पण आहे, हीच लँग्वेज आज पण आहे त्यांची आमच्या मुलांविषयी सुद्धा. अरे, हितेश सर काय टीच करतात का तुम्हाला? इंग्लिश लँग्वेज टीच करा. काय कसं बोलतात मुलांशी सांगशील? काही म्हणजे ओरडतात जोरात. कसं ओरडतात? म्हणजे असं दबाव आणण्यासाठी का चुकल्यावर असं सहज ओरडतात की असं स्वतःचा म्हणजे इतर शिक्षक ओरडणे आणि हे शिक्षक ओरडणे काय बदल जाणवतो? थोडस बदल जाणवतो. हे जरा मोठ्याने ओरडतात. राऊडली, हा रूड. रूडली बर, मारत नाही ना? नाही. कधी कधी म्हणजे जर जास्तच कोणतरी काहीतरी केलं तरच मारतात. ठीक आहे, आता काय झालं तर ठीक आहे. आणि समजून सांगतात? हा ठीक आहे का? एखाद्याला नाही कळलं का मग हे नाही, करणं, समजून ओरडणं? सांगतात समजून. ठीक आहे. म्हणजे जवळपास आता मुलं सांगतायत तर ते स्वभावात बदल झाला असं मला वाटतंय. काय बरोबर आहे. स्वभावात बदल तुम्ही झाला कोण असं. आहेत? आम्ही पालकच आहे. अच्छा, हा बोला. माझी मुलगी 3रीला आहे आणि ती 4थीला जाणार आहे. 23 आणि 24च्या काळामध्ये जे ऍडमिशन झाले, ज्याचा आरटीचं आम्हाला RTE. आरटीचं जे काही मिळालं आम्हाला लेटर, त्या लेटर थ्रू आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ती जुनी बिल्डिंगमध्ये नाही तर नवीन बिल्डिंगमध्ये पहिल्या दिवसापासून आमची मुलं गेलेली आहेत. जर त्यांचं जर कंडिशन अशी दाखवत आहेत की ती शाळा बंद झाली, ही नवीन शाळा, मग त्यांनी आमच्या मुलांचं त्याच वेळेस ॲडमिशन कॅन्सल करायला पाहिजे होतं. त्याच वेळेस त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही या शाळेमध्ये येऊ नये. त्यांची भाषा जी आहे, तुम्ही म्हणताना त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला. जर ते आमच्यासारख्या पालकांशी असे बोलू शकतात तर ते विद्यार्थ्यांशी कसे बोलत असतील? कारण पालकांना ते म्हणतात तुमची मुलं आमच्या हातात येणार आहेत, मग बघू काय होतंय ते. आणि विशेष असेही बोलले की जर तुम्ही जास्ती दबाव दिला तर आम्ही एका खोलीमध्ये त्यांना बसवू, एकच टीचर देऊ आणि मग शिक्षण कसंही असलं तर हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. ह्या परस्पर त्यांनी न शिक्षण अधिकाऱ्यांना ना गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं की मी मीटिंग घेत आहे, मी काय करत आहे, तर तुमची परमिशन आहे का? कारण आम्ही ज्यावेळेस पत्रव्यवहार केला किंवा काही केला तर आम्ही आदरणीय पाटे साहेबांना सांगितलं, बुस्के मॅडमना सांगितलं, शिक्षण अधिकाऱ्यांना मध्ये घेतलं, सगळ्यांना मध्ये करून आम्ही केलं. कारण आम्हाला रितसररित्या जाऊन आणि शांतीने हा उपचार करायचा होता. पण पॉईंट असा झाला की मला असं वाटतंय शाळेमध्ये कंडिशन ही जी निर्माण झाली फक्त त्या प्रिन्सिपलमुळे झालेली आहे. कारण त्यांचा हा स्वभाव, त्यांचे हे जे FR आहे तो फाडून आलेला आहे. तुम्हाला माहित नव्हतं का प्रवेश कशाला दिला असं जर होतं तर? आम्हाला नाही आता कळलं काय? माहिती काढली म्हणून समजलं ते. आता एवढे दिवस माहित नव्हतं कोणाला. आम्हाला आरटी मधून आलेले ऍडमिशन्स आहेत. आम्ही थोडी बघणार आहे की स्कूलचं काय आरटी कडून तुमचा प्राधान्यक्रम आला म्हणून तुम्ही प्रवेश घेतला, तुमची चूक घेतला. काहीच नाही. आणि आम्हाला फाउंडेशन चेंज आहे किंवा नाही आहे याच्याशी घेणं देणं नाहीये ना सर. आता RTE आहे म्हणून मुलं RTEचे आहे म्हणून तो म्हणतो की तुम्हाला जे फंड भेटतो ना तो आम्हाला परवडत नाही म्हणे. 11,000 मध्ये आमची शाळा कशी चालेल मॅडम? तर मी म्हटलं सर तुम्ही जी फीज लागू करत आहात त्यांची ट्युशन फी आहे 38,600 ट्युशन फी लहान वर्गाची, तर तेवढे मी कॅपेबल नाही. तर म्हटलं दॅट इज नॉट माय कन्सर्ट. मॅडम लहान वर्गाची म्हणजे कितीच्या मुलाची? 4th स्टँडर्डची. 4थीच्या मुलाची 38,000 फी? हा, 38,000 ट्युशन फी त्यांची लागू झालेली आहे. त्या जी मी विचारली, जी मला समजली जेव्हा त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलायच्या आधी मी विचारली, तर तेवढी फी भरणं आम्हाला शक्य नाही. ठीक आहे, त्यांची आम्ही फी भरू, सगळं करू, पण का म्हणून आम्हाला त्यांनी अंधारात ठेवलं? जर आमची मुलं ज्यावेळेस लेटर घेऊन आम्ही तिथं गेलो त्यावेळेस ती शाळा नवीन ठिकाणी होती, नक्कीच आम्ही ती शाळा बदलली असती. जर त्या शाळेला टाळा असता, ती शाळा बंद असती. हे कागदपत्र बघून तर ते लोक सगळं काही फ्रॉड करतायत. उलट आम्ही जे उभं राहिलो ना त्याच्याद्वारे अजून RTEची लोक असतील त्यांना न्याय मिळेल, नवीन कायदा तयार होईल आणि शाळेला दहशत राहील. बरं, आता मार्ग कसा काढलाय तुम्ही? आता ही सगळी मिटिंग झाली तुमची, आमचं म्हणणं एवढंच आहे, शाळेचं नाव ब्लूमिंगडेल होतं, आमची मुलं त्या इमारतीमध्ये शिकताय 4 वर्षापासून, आमच्या मुलांना त्या इमारतीमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं ॲज इट इज. ठीक आहे. आता ही सगळं आता मुलाखत मोठी होते,
खरं तर शिक्षणाच्या नावाने कसा बाजार मांडला गेला आहे हे आपल्याला इथून दिसून आलेलं आहे का. खरं तर म्हणजे RT प्रवेश आलेला आहे, ऑनलाईन जो RT जो कायदा आलेला आहे, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, ज्यामुळं खाजगी जे आहेत मान्यताप्राप्त शाळा यामध्ये देखील शासन या आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकातले लोकांची मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना अनुदान देतं आणि त्याच आधारे यांना ब्लूमिंगडेलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. ही मुलं चांगली शिकत होती आणि अचानक एकाकी सांगतात का आता आम्ही RT मधून बाहेर पडलेलो आहे, तुमच्या मुलांना फी द्यावी लागेल, जर फी जर द्यायची नसेल तर तुम्ही चालू पडा. आणि अतिशय गंभीर असा विषय आहे आणि शिक्षणाचा कसा बाजार भरलेला आहे. आता ही चिमुकली आता यांना सांगितलं जाते की शासनाकडून का तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करा. आता खरं म्हणजे ब्लूमिंगडेल शाळेमध्ये ही शिकलेली आहेत मुलं, शिक्षणही तिथं चांगलंच आहे म्हणूनच लोक तिथं प्रवेशही घेत आहेत. आणि जर हे झालं दुसऱ्या एखाद्या शाळेमध्ये केलं तर मग जो गॅप आहे ते कसा भरून येणार हा देखील प्रश्न आहे. खरं तर या ठिकाणी ब्लूमिंगडेल शाळेने या RT कडून ते जे ऑफिशियल त्यांचे पोर्टल आहे त्याच्यामध्ये नोंदणीच का करायची. जर त्यांना जर वेगळाच जर सिलेबस त्यांना CBSE घ्यायचा होता तर तुम्ही नोंदणी का केली असा खरं तर प्रश्न आहे. आणि माझी आमदारांची शाळा असल्यामुळं ह्या लोकांचं असं म्हणणं आहे का यांच्यावर दबाव आहे आणि अतिशय म्हणजे गंभीर म्हणजे जे हितेश शर्मा पुण्यामध्ये ते त्यांच्यामुळे एका विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि ते झाल्याच्या नंतर त्यांना इथं घेण्यात आलेलं आहे. म्हणजे खरं तर हे तर चुकीचं आहे. कसं काय यांना नियुक्ती दिली गेली की ज्या शिक्षकामुळे एखादा मुलाचा जीव जातो त्या हॅरेसमेंटमुळं आणि ती शाळा त्यांना काढून टाकती आणि ज्युनियरमध्ये इतक्या मोठ्या शाळेमध्ये त्यांना लगेच कामावं घेतलं जातं आणि तोच माणूस त्या शिक्षकांशी रूडली बोलतो तर मुलांशी बोलत असेल काही बी घटना घडू शकते. याच्यामध्ये निसंकोच म्हणजे चौकशी करावी, जर शाळा दोष असेल तर कारवाई करावी आणि जर या सिस्टमचा दोष असेल या सिस्टममध्ये देखील कारवाई करावी. मला तर म्हणायचं असं आहे का आमदार होते अतुल बेनके साहेब, तुम्ही आमदार होते आणि तुम्ही कायदे करत होते, RTचा कायदा वगैरे हे सगळं कायदे वगैरे हे संमत करायचे अधिकार आपल्याला होते. जर त्या होते तर ही सिच्युएशन आपण शासनाकडे मांडायला हवी होती, विधानसभेमध्ये मांडायला हवी होती आणि याच्यामध्ये चांगला काहीतरी मार्ग काढायला हवा होता. पण आज देखील वेळ आला नाही. लोक म्हणतात आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, ते आमच्याशी संपर्क आमचा होत नाहीये, त्या फोन उचलत नसतील कदाचित, कारण त्यांनी देखील ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एक मीटिंग घेऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आता आपण गट शिक्षण अधिकारी त्यांचं देखील म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.